नमस्कार. ऋणानुबंधी या मालिकेतील हा 30वा भाग. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे आपला लक्ष, त्याच्या संबंधीच्या आठवणी अगदी आपल्याबरोबर शेअर करणारे. 1986 साली मी पहिल्यांदा चित्रपट काढायचं ठरवलं. बराच घरचा विरोध वगैरे होता, पण ठरवलं आणि पितांबर काळे यांना मी दिग्दर्शक म्हणून नेमलं. कथा पटकथा आमचं काम सुरू झालं आणि दिलीप आंबेकरनी कथा होती ती घेऊन त्यात बराच बदल करत करत यशवंत रांजणकरांनी त्याची पटकथा संवाद आणि भूमिकासाठी आम्ही तेव्हा बघत जेव्हा होतो तेव्हा पितांबरच्याच एका चित्रपटाचं इरसाल कार्टी शूटिंग कोल्हापूरला चालू होतं आणि त्यामध्ये विजय कदम आणि लक्ष्मीकांत बेर्डे काम करत होते. तेव्हा आमच्या डोक्यात की लक्ष्मीकांत बेर्डेला आपण हिरो म्हणून करूया, कारण तेव्हा तो बऱ्यापैकी सेट होत होता इंडस्ट्रीमध्ये, लोकांना आवडायला लागला. म्हणून मी कोल्हापूरला गेलो, शूटिंग चाललं तिथे, भेटलो लक्षाला, विजय कदमलाही भेटलो आणि तोही म्हणला काय हरकत नाही, तुम्ही ठरवा, आपण बोलूया नंतर. पण नंतर आमचा असा विचार ठरला की आम्ही जो सिनेमा करतोय त्यात तसं विनोदी रोल नाही आहे. तो जो रोल होता तो जो पुढे अजिंक्य देवनी केला कशासाठी प्रेमासाठी मध्ये, तो कॉलेज तरुण आणि नंतर एक जिद्दी तरुण असं काही वेगळं गंभीर थोडा रोल होता आणि डॅशिंग तरुण असं. तर लक्षाची भूमिका तशा तऱ्हेची आलेली नव्हती, म्हणून मग त्या सिनेमा आम्ही लक्षात काही घेऊ शकलो नाही. अर्थात मग तर कशाटीचं शूटिंग सगळं सातारलाच झालं, त्यामुळे लक्षाची माझी परत गाठभेटी पडली नाही. एक सिनेमा करून थांबायचं असं ठरवलं होतं, पण पुन्हा एन एस वैद्य, अण्णासाहेब देऊळगावकर यांच्याकडून दुसरा सिनेमा करायला घेतला. तो होता नशीबवान. अरविंद खानोलकरांच्या गोष्टीवरनं ऋण फिटता फिटेनं आम्ही हा करत होतो आणि त्याची पटकथा संवाद अण्णासाहेब लिहितोय. अण्णासाहेब मुरब्बी आणि एन एस वैद्य सुद्धा अतिशय श्रेष्ठ संकलक आणि मुरब्बी दिग्दर्शक. तेव्हा त्यांनी ती पटकथा करताना त्यामध्ये लक्ष करता बरोबर एक रोल लिहिला होता ड्रायव्हरच्या. आणि हे सगळं आमची जेव्हा चर्चा झाली की कुठला रोल कोण करणार वगैरे, तेव्हा मोहन जोशी, आशा काळे, उषा नाडकर्णी आणि मग लक्षा वगैरे. तर मी म्हणालो ते लक्षाचं मानधन खूप असतं, मी असं ऐकलं आहे. कारण लक्ष्मीकांत बेर्डे असं इंडस्ट्रीत नाही, बाहेरही नाही. लक्षात तो जसं घरातला आपल्या जवळचा असला की आपण अरेतुरे म्हणतो, जसं सुनील गावस्करला अहो सुनील कोण म्हणत नाही, सचिन तेंडुलकरला म्हणत नाही, तसंच लक्षात. तर ते म्हणले ते मी बघतो, कारण लक्षाला अण्णासाहेबांनीच पहिला ब्रेक इंडस्ट्रीमध्ये दिला होता. त्यामुळं त्याप्रमाणे लक्षाला त्यांनी सांगितलं, काय पैशाचं त्यांचं बोलणं झालं, मला सांगितलं. आणि मग तेव्हा शूटिंग तर सुरू होतं कोल्हापूरला. तेव्हा एकदा मी गेलो होतो, कारण शूटिंगला काही मी नेहमी जात नसे. पण जेव्हा गेलो तेव्हा मला लक्षात माझी गाठ पडली, आमचं बोलणं झालं. त्या एक तो ड्रायव्हरने गाडी घेऊन जातो, ते गाणं होतं तो आणि प्रिया अरुणवर, ही प्रेमाची खटारा गाडी, असं आपण ऐकलं असेल कदाचित. तर तेव्हा गाठ पडली. मग संध्याकाळी तेव्हा विजयराजमध्ये या सगळ्या मंडळींचा मुक्काम असायचा. तिथे रात्री चांगली आमची पार्टी झाली आणि मग ते म्हणजे ठीक आहे, आता बरोबर परत पुढचा पिक्चर करायला तेव्हा मला घ्याच, म्हणजे गमतीनं, कारण तो इतका बिझी होता की घ्या म्हणणं सोपं होतं, पण त्याचं तारखा मिळणं अवघड होतं. हो म्हणलं, पण आता मी बहुतेक करीत असते, बहुतेक थांबेन. पुढे नशिबान चित्रपट पूर्ण झाला, त्याला खूप पुरस्कार मिळाले, पण थिएटरच्या म्हणजे तिकीट पारीवर म्हणतो तर तो फार जोरात चालला नाही. आणि काय ती गमत, निर्माता म्हणून मी माझं सांगतो की तुम्हाला अवॉर्ड मिळाली तर वाटतं रिवॉर्ड म्हणजे पैसे मिळायला पाहिजे. ज्याला पैसे मिळतात त्या वाटतं पैसे ठीक आहेत, पण त्या आपलं राजमान्यता, पुरस्कार मिळायला पाहिजे. पण ती गोष्ट माझ्या मनात होती. आणि मग 2 वर्षांनी परत डोक्यात आलं की आता एकदा फार आपण विचारपूर्वक अतिशय संस्कारक्षम सिनेमा केला, पुरस्कार मिळवले, आता एकदम लाईट सिनेमा करूया. मी फारसा विचार न करता डोक्याला ताप नाही असा कॉमेडी करायचा. म्हणून शिवराज गोरलेंना मी भेटलो, राहुल सोलापूरकरमुळं, आणि त्यांचं आमचं बोलणं झालं. त्यांनी पटकथा लिहिली. ती लक्ष आणि अशोक सराफ ही जोडी डोळ्यासमोर ठेवून असलेली. मग आता परत गाठ म्हणजे लक्ष आणि अशोकचं तारखा मिळवणं वगैरे सगळं आलं, कारण एन एस वैद्यच दिग्दर्शन करणार होते. म्हणून मी कोल्हापुरात जाऊन लक्षाला परत भेटलो, असं असं आम्ही करतोय तारखा. तो म्हणला माझी काय हरकत नाही, जरूर करू. आणि मानधन काय, तर तोपर्यंत माझं म्हणजे इंडस्ट्रीत बऱ्यापैकी प्रोड्युसर आहे नशिबांमुळे,
त्यासाठी प्रेमासाठीमुळे नाव झालं तर. तो म्हणला मानधन तुम्ही द्याल ते घेईन. बरं म्हटलं काय हरकत नाही. पण म्हणलं अशोकच्या तुम्ही तारखा घ्या. मग अशोक मामाही तिथंच होते. त्यांना भेटलो. ते म्हणले मी बघतो मुंबईला गेल्यानंतर सांगतो ठरवतो. मी थोडीशी अगदी नॉमिनल रक्कम त्यांना ॲडव्हान्स पडली. ते म्हणले कशाला? म्हटलं असून दे तुम्ही तारखा द्या आपण प्लॅन करूया. मग मुंबईला गेल्यानंतर ते आणि लक्ष मिळून तारखा देता देता 1 महिना त्यात गेला काय तारखा मिळणार. मग शेवटी मी थोडासा जिद्दी मनुष्य आहे. म्हणलं आता ते नाही तर आपण दुसरी जोडी तयार करूया. आणि म्हणून विजय चव्हाण आणि प्रशांत दामले अशा दोघांना आम्ही त्या 2 रोलमध्ये घेतलं. फक्त मराठीवर अजून तो लागतो धुमाकूळ तुम्ही बघितलं असेल केव्हा तरी. आणि मग ते घेतल्यानंतर मी नाच बिल्डिंगमध्ये गेलो आणि नितीन दातार म्हणून ते जो मुरब्बी आहे डिस्ट्रीब्युटर आहे मित्र आहे माझा चांगला नंतर झालेला. तर त्याला म्हणलं नितीन असं असं ठरवलं आहे. तो म्हणला गोडबोले साहेब तुम्ही असं काय करताय? लक्ष अशोक असल्याशिवाय हल्ली पिक्चर चालत नाही. मग तो सिनेमाची आपण फिल्म शूट करतो त्याच्यावर त्याला रॉ फिल्म म्हणतो मी रॉ स्टॉक म्हणतो. तो म्हणला एक वेळ रॉ स्टॉक नसला तरी पिक्चर होईल पण लक्ष अशोकशिवाय पिक्चरने तुम्ही ते 2 महिने गेले ना आणखीन 6 महिने थांबा. पण मी काय तसं थांबणार नव्हतो. आम्ही लक्षाला सोडलं आणि विजय चव्हाण आणि प्रशांतला घेऊन धुमाकूळ पिक्चर केला. तो चांगला चालला. फार दर्जेदार असं मी अजिबात म्हणणार नाही. पण विनोदी होता. लोक आनंदित होत होते आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. मला 4 पैसे मिळाले. आणि त्यामुळं परत दुसरं आता एकदा कसं आता संच तुमचा जमला की प्रत्येकाला अपेक्षा असते की आपली टीम ही अशीच चालू राहून दे. मग पुढचा बंडलबाज सिनेमा काढायचा मी ठरवलं. त्यातही मग लक्षाला किंवा अशोकला विचारलंच नाही. आम्ही याच दोघांना घेऊन तो सिनेमा सगळं प्लॅनिंग केलं. तिचं शूटिंग सुरू झालं. आणि तेव्हा एकदा कोल्हापूरला मी गेलो होतो तेव्हा लक्षाचं शूटिंग दुसऱ्या सिनेमात चालू होतं. आणि कोल्हापूरला तेव्हा काय मी शूटिंग चालूच असायची. मग मी म्हटलं असं असं आलो आहे कसं काय? तो म्हटला काय करता या ना संध्याकाळी विजयराजवर. मग विजयराजवर मी गेलो संध्याकाळी. आणि मग नेहमीप्रमाणे पार्टी बिटी रंगत आली पत्ते बित्ते चालू होते. मग ते माझ्या डोक्यात आलं की आपल्या ह्या धुमाकूळमध्ये लक्षाला सुद्धा थोडा गेस्ट अपीअरन्ससारखा आपल्याला देता येईल. एक 3-4 सीन ॲड करून म्हणजे सिनेमाची काय म्हणू ज्याला आपण सेल व्हॅल्यू वाढेल. तर त्याला विचारलं लक्ष असं असं आहे आणि 2-3 सीन ॲड करून तू येशील का त्यात? म्हटलं गेस्ट अपीअरन्स म्हणून घेणार आहे का? नाही म्हटलं गेस्ट अपीअरन्स नाही टायटलला नाव घालणार तुझं. पण फार सीन आहे 3 किंवा 4 सीन असतील कारण तू आम्हाला मिळणार नाहीस माहिती आहे तारखांना. कारण तेव्हा त्याकडे 80 पिक्चरची यादी असते. तो हुशार मनुष्य होता. त्याची यादीच वाचव इतके पिक्चर आत्ता चालू आहेत माझ्यावर. मग म्हणणार अरे कसं काय मिळणार आम्हाला तर थोडे 2-3 सीन मी ॲड करतो आणि तेवढे तू घे. मग मी माझ्या मनाने त्यात काही सीन वाढवले. गोरल्यांची संमती घेतली. मी त्याचे संवाद वगैरे सगळे लिहिले आणि लक्षात त्यात रोल द्यायचं ठरवलं. पुढच्या भेटीत त्याला विचारलं बाबा मानधन तुझं किती द्यायचं? कारण तोपर्यंत तो म्हणजे काय म्हणतो मराठीतला सुपरस्टार झाल्यासारखा होता. तो म्हणला गोडबोले साहेब ₹1 नक्की द्यायचं. पुढे तुम्ही दिलं जास्त तरी चालेल नाही पण आत्ता आपली पार्टी आहे त्याचा खर्च तुम्ही करायचा. म्हणलं मान्य आहे. त्याप्रमाणे ते सीनचं शूटिंग झालं. धुमाकूळही चांगला चालला. सुमाप करा बंडलबाज चांगला चालला. मग परत मी एकदा कोल्हापूरला गेलो तर स्टुडिओत गेलो तर शूटिंग चालू होतं. ह्याच्यातनं काही रक्कम काढली आणि त्याला दिली. तो म्हणला कशाचे पैसे? म्हणलं नाही अरे तू मी ₹1 तुला दिला तर आणि त्याविषयी विजयाच्या त्याशिवाय हे मी म्हणला मी कुठं मागितले तुम्हाला? नका काही हरकत नाही. मी बाहेर काय घेतो माझं मला माहिती आहे पण तुमच्याकडनं नको. नाही म्हणलं असू दे थोडे ठेव. त्यांनी बिनतक्रार घेतले. फार छोटी रक्कम होती ती. आणि मग आमच्या गाठीभेटी शूटिंग मी कोल्हापूरला इन्कम टॅक्सच्या कामाला गेलो की शक्यतो थांबायचो. तेव्हा फ्लॅटही कोल्हापूरमध्ये झाला होता माझा. आणि मग ह्या सगळ्यांच्याबरोबर गाठीभेटी पार्टी व्हायची. ही सगळी म्हणजे रात्री पत्ते बित्ते खेळायचे तर मी पत्त्यात काही अजिबात मला इंटरेस्ट नसायचा. मग कधी ते सुबलला असायचे. नाही खेळा काहीतरी खेळा. मग ते रमी खेळत असायचे. असं काहीतरी चालू असायचं गमती. आणि त्या गाठीभेटीनं पुढचा सिनेमा करायचं ठरवलं राम रे म्हणून. आणि त्याची कथा पटकथा संवाद सगळं मीच लिहिलं. पितांबर काळे मदतीला होतेच. आणि मग तेव्हा परत लक्षाला विचारलं की त्यातही एक असा रोल आहे आणि तू करशील का? म्हणलं नक्की करीन. तुम्ही करताय ना? नक्की करीन. मानधन काय? आपलं ठरलं आहे म्हणला ₹1
आणि आपण भेटू तेव्हा तुम्ही पार्टी द्यायची. बरं काय हरकत नाही. आणि मग आमचं शूटिंग सुरू झालं. पण लक्षाच्या तारखाच मिळत. म्हणजे आमचं जवळजवळ 1/3 सिनेमाचं शूटिंग झालं. 1/3 काय साधारणपणे 55 सीन होते, तर 14, 15, 26चं शूटिंग झालं. लक्षाच्या तारखाच मिळणार. पण लक्ष अतिशय हुशार होता. एकदा स्क्रिप्ट वाचली की त्या डोक्यात आपण कुठल्या सीनमध्ये आहे, किती आहे सीन, काय आहे, सगळं डोक्यात कॉम्प्युटरसारखं झालं तेवढ्या बाबतीत. मग मी म्हणलं की आता कसं काय करायचं बा. बरं मी काय सारखा म्हणजे मुंबईला जायचो नाही, कोल्हापूरलाही सारखा जायचो नाही, फोनच ना नुसता. आणि म्हणलं लक्ष आता कसं काय करतोस तू. थांबा म्हणला. जब्बारच्या एका सिनेमाचं शूटिंग सातारजवळ माहुलीला आहे. 2 दिवसाचं शूटिंग आहे त्याचं दिवसाचं, रात्री काही नाही आहे. तर तुमचे 17, 27, 40 हे 3 हॉस्पिटलमधले आहेत, तर ते तुम्ही सातारला काढू शकता माझे, आणि आपण रात्री शूटिंग करू. मग आम्ही धावाधाव केली. ते सगळे इतर जे आर्टिस्ट त्यांना बोलवलं आणि लक्षात खरोखरी त्यांनी 2 दिवसात नाही, एकाच दिवसात पूर्ण रात्रभर शूटिंग केलं. नावंदरांचं राधिका नरसिंहमध्ये ते शूटिंग होतं, ते सगळं केलं. पुढे असेच 2 दिवस काढून तेही शूटिंग आम्ही केलं. एक गाणं होतं, त्यामध्ये 4 जण होते. म्हणजे लक्षा होता, प्रिया अरुण होती, आणि मला वाटते प्रशांत दामले आणि किशोरी शाणे. आणि ते गाणं आम्हाला शूट करायचं होतं. आणि त्याकरता हे 4 एकत्र असणं आवश्यक होतं. त्या तारखाच मिळणार. त्याच्या आधी एक गाणं होतं, त्यात लक्ष आणखीन प्रिया दोघंच होते, त्याच्याही तारखा मिळेल लक्षाच्या. मग आपलं फोन सुबलला नृत्य दिवस आमचे, पण ते आमचे म्हणजे आपणच सिनेमात असल्यावर काही काळजी करत असायची. त्यांच्या लक्षाला फोन यार लक्षात तारखा केव्हा देतोस म्हणून. तेही बिझी. त्यांची तारीख रिकामी पाहिजे, लक्षाची तारीख रिकामी पाहिजे. त्याप्रमाणे ते गाण्यात 4 सीन होते, ते एखाद्या थिएटर घेऊन तिथं करायला लागणार होते. मग एक दिवस लक्षाने सुबलला नेलं. सुबलला मी अमुक तारखेला अकलूजला करतोय शूटिंग, ते संध्याकाळी संपेल, दुपारी तिथनं निघतो, नाही रात्री संपेल, तिथनं मी रात्री निघतो, पहाटे मुंबईला येतो, सकाळी 9ची तुम्ही शिफ्ट ठेवा, आणि 2 दिवस तुम्हाला मी देतो. 2 दिवसात आपण ते गाणं पूर्ण करू, कारण गाण्याला 3 अंतरे होते. सुबलने त्यामुळे रवींद्र नाट्य मंदिर बुक केलं. लक्ष्या रात्री निघाला, पहाटे मुंबईला पोचला, काहीतरी 5-6 वाजता असेल. 9 वाजता तिथं आला. बरं गाण्याचं शूटिंग म्हणजे मेहनतीचं काम असतं. सर्व नाच करत करत त्या सगळ्या स्टेप्स करत करायचं, आणि 2 दिवसात त्यांनी ते गाणं संपवलं. आणखीन एक जे गाणं राहिलं मी सांगितलं, ते आरे कॉलनीमध्ये करायचं ठरलं. लक्षाने तेव्हा सांगितलं की तो फार हुशार मनुष्य होता. तो म्हणला सुबलला असं करा, त्या दोघांचे जे सीन आहेत ते गाण्याच्या बोल आहेत ना, ते तुम्ही शूट करून घ्या ना. मी आलो की माझे आणि प्रियाचे आहेत ते आपण शूट करू, आणि 4घांचे आहेत तेही शूट करू, म्हणजे एका दिवसात आपला आवडेल. इतका हिशोबी ना तो. जमान्यात मी जातीनं वाणी आहे, माझ्या डोक्यात हिशोब आहे. आणि अक्षरशः तो दिल्लीहून आला सकाळीच्या फ्लाईटने. तोपर्यंत आदल्या दिवशी सुबलने आरे कॉलनीमध्ये इतर दोघांच्यावरचे जे शूटिंग होतं ते पूर्ण करून ठेवलं होतं अंतर गाण्यातले. आणि लक्ष आल्यानंतर लक्ष आणि प्रियाचं शूटिंग पूर्ण केलं, आणि 4घांचे कंबाईंड काही सीन्स होते त्या गाण्यामधले तेही पूर्ण केलं. असा इतका डोक्यामध्ये कॉम्प्युटर असल्याचं काय लक्ष असायचं. तेवढाच विस्किल होता. मी लक्षाशी बोलणं म्हणजे एकदा अशोक पाटीलनी त्याच्या घरी रात्री लक्ष अशोक सराफ आणि मी आम्हाला तिघांनी जेवायला बोलवलं. ते 3 नॉनव्हेज, मी एकटाच व्हेज. आणि मग 2 तास ज्या गप्पा झाल्या, म्हणजे दोघंही विनोदवीर, कुठलाही शब्द खाली पडून द्यायचा नाही, त्याच्यावर पुढची कोटी काहीतरी दुसऱ्याने करायची असं होतं. आणि लक्ष्या निर्मात्यांना ओळखायचा, माणसं ओळखण्याचा एक्सपर्ट होता तो. एकदा एक गोष्ट माझ्या कानावर आली, ती खरीच होती. सिनेमात काय असतं, शूटिंग संपलं की आर्टिस्टचा संबंध संपतो, फक्त डबिंग त्यात बाकी राहतं. आणि डबिंग झालं म्हणजे पुन्हा आपण रेकॉर्डिंग करतो संवादाचं, ते झालं की मग आर्टिस्ट नसला तरी चालतो, पुढचं प्रोसेस चालू होतं. मग आर्टिस्टचे जे पैसे द्यायचे असतात ते डबिंगच्या वेळेला पूर्ण हिशोब झाला नाही तर बरेच निर्माते बुडवतात, असा आर्टिस्टना अनुभव आहे.
त्यामुळे डबिंगपूर्वी पैसे यायला पाहिजे. तर लक्षातच एक असंच शूटिंग झालं तर एडिटिंग होऊन डबिंग सुरू होतं. डबिंगला गेला लक्षात, तर त्यांनी आदल्या दिवशी निर्मात्याला सांगितलं होतं की माझे पैसे इतके इतके बाकी आहेत, ते सकाळी रोख मला द्यायचे. निर्माता बरं म्हणला. लक्षात डबिंगला गेला आणि विचारलं काय बा ते पैशाचं काय झालं. तो म्हणला नाही चेक देतो मी, रोख काय जमलं नाही. लक्षात म्हणलं बरं आता चेक काय घेणार नव्हता तो. तो म्हणला बरं ठेवा, मला घरचाही वाटतो, मी बघतो जरा गुळण्या बिळण्या करतो. आणि गुळण्या बिळण्या केल्या त्यांनी आणि घोगऱ्यावर सुरुवात केली. माझं काय असं झालंय, नाही हो आवाज चालत नाही. म्हणलं आता काय, आता आपण नंतर ठरवूया. तर निर्मात्या गांगरला शेजारच्याने कोणीतरी त्याला सांगितलं, अहो तो लक्ष वाणी आहे, तुम्ही ते पैसे चेक कसं निघतो, तुमचे चेक बाउन्स होतात, तो रोख पैसे आणा. तो निर्माता म्हणला लक्षाला थांबा थोडा, मी काहीतरी व्यवस्था करतो. अर्ध्या तासाने तो परत आला, पैसे घेऊन लक्षाने घेतले आणि म्हटलं आता परत एकदा प्रयत्न करतो गुळणा करून. बाहेर नॉर्मल बोलायला सुरुवात झाली, डबिंग पूर्ण केलं. माझ्या एका त्या चित्रपटासोबत राम रहीमचं डबिंग राहिलं. त्यांनी सकाळी 10 वाजेपर्यंतचा वेळ काढला होता. तो पहाटे 5 वाजता डबिंग स्टुडिओला पोचला. NS वैद्य पोचलेले होते. तर स्टुडिओतल्या सगळ्यांशी, बरं ते सगळ्यांशी संबंध चांगले ना, कुणाच्या तारखेला तो त्याला बनवून, कारण तो सगळ्यांच्या तोही उपयोगी पडायचा. त्यामुळे तो तारखा घ्यायचा, ते सगळं अरेंज करायचा, सगळं केलं ते. मला तर तो दाऊदच म्हणायचा. कारण म्हणलं लक्षात दाऊद कशाला मानतोय. नाही म्हणलं तो दाऊद तिकडं दुबईत बसतो आणि इकडं फोनवरनं सूत्र हलवतो, तुम्ही बसता साताऱ्यात आणि आम्हाला सगळ्यांनी इकडं पळापळ करायला लावता. म्हणून आपलं दाऊद म्हणलं. म्हणलं बरं तर बरं तुला काय म्हणायचं आहे ते. पण असं पैशाकरता डबिंगला त्यांनी लक्षाने अडवलं. पण माझ्यासारख्याला म्हणजे माणसं ओळखण्यात तो किती एक्सपर्ट होता आहे तुमच्या लक्षात येईल. कधी काही पैसे हा विषय नव्हता. नंतर सुबलदा जेव्हा आजारी पडले हार्ट अटॅकाला, मागच्या सुबलदांच्या आठवणीत सांगितलं आणि मी इकडनं काही पैसे पाठवले, तेव्हा लक्षा वॉज द फर्स्ट पर्सन की सुबलदांना आपण मदत करायला पाहिजे म्हणून. आणि तो सगळीकडे हिंडून त्यांनी पैसे गोळा करून सुबलदांना मदत दिली. सुबलदांनी ते माझेही पैसे परत दिले, त्यांचेही दिले. पण ही जाण असलेला लक्ष होता. आता पुढं इतकं धावपळ केल्यानंतर माणसाच्या तब्येतीवर, आवाजावर, क्षमतेवर परिणाम होतोच. तो लक्षात दिसायला लागला. त्यावेळेला 5 चित्रपट झाले, तर आणखीन एक करावं असं माझ्या डोक्यात होतं. दमा मिरासदारांची एक होता विदूषकाची सुंदर गोष्ट आहे, अतिशय भावपूर्ण, तर ती करावी. कारण लक्षा स्वतः बॅकस्टेज आर्टिस्टपासून झगडत त्या स्टार पदाला पोचला होता. तेव्हा लक्षाच्या जीवनावरतीच ती बेतून एक विदूषक या नावाने ती गोष्ट करावी म्हणून मी लक्षाशी बोललो की तुझ्या आयुष्यावरच करू आणि तुझा रोल इन अँड ॲज लक्ष्मीकांत बेर्डे असा असेल. लक्ष म्हणलं बरं बघूया, करतोय आपण, करूया, तुम्ही तयार तर करा स्क्रिप्ट काहीतरी. मग मी थोडं तयारी लागलो. तेवढ्या जब्बार पटेलनी बहुधा चार्ली चॅपली जन्माचा एक होता विदूषकची घोषणा केली आणि त्यात लक्षालाच प्रमुख भूमिका घेतला. मग लक्षात मला फोन आला की असा असा येता तो, मग आता गोडबोले काय करायचं. म्हणलं काय करायचं, जब्बार पटेलांना करून दे, आपण करूया. सिनेमा कुणाचा आलाय तो चालेल, आपल्या दोघांची करायची पद्धत वेगळी आहे. मला नाही बरं नाही दिसणार नाही, एकाच टायटल जवळजवळ, म्हणजे माझं विदूषक, त्यांचं एक होतं विदूषक, मीच प्रभू आहे. ते आता मी, आणि ते स्वाभाविक आहे. म्हणजे जब्बार पटेल माझ्यापेक्षा खूप नावाजलेले दिग्दर्शक, त्याची पटकथा संवाद पुलं लिहिणार, नंतर गाणी नादू मानोर लिहिणार, असा मोठा संत होता. तर तो म्हणला गोळवसाहेब मी तो करू का. म्हणलं बाबा कर, काय हरकत नाही, म्हणजे तुझ्या दृष्टीने ते योग्य आहे, कारण मी करणार नाही ना, कारण माझा काय चित्रपट व्यवसाय हा व्यवसाय धंदा नाही आहे. मी इन्कम टॅक्स प्रॅक्टिस माझ्या आनंदात आहे. तिने तो पिक्चर केला. योगायोगानं तो चित्रपट म्हणा असा चालला नाही. आणि नंतर माझी लक्ष नेमकी गाठ पडली. लक्षात म्हणलं काय लक्ष काय झालं. म्हटलं जब्बार पटेलांना इंडस्ट्रीत लोक गोडबोलेच म्हणतात. आता कशामुळे म्हणतात ते तुम्ही ओळखा, मी नाही सांगणार. तर मी गोडबोलेन, ती गोडबोलेच म्हणलं. म्हटलं मला असं वाटतंय की त्या गोडबोल्यांच्यापेक्षा ह्या गोडबोल्यांचा चित्रपट केला असतं तर बरं झालं असतं, पण आता होऊन गेलं. असा तर किस्सा होऊन गेला. अतिश्रम, अतिताण, त्यात
रुहीचंही निधन झालं. लक्षाणीमध्ये प्रियाशी लग्न केलं, प्रिया बेडेशी. आणि त्यानंतर नाट्यसंमेलन करायला झालं, त्यात त्याची माझी गाठ पडली ती. पण तेव्हासुद्धा तो, ज्याला आपण म्हणतो की प्राईम ओसरला एखाद्या माणसाचा, असा होता. स्वभाव तोच होता, पण रूपामध्ये, बोलण्यामध्ये फरक पडला होता. स्वाभाविक आहे, पण इतका ताण, इतके चित्रपट, इतकी धावपळ केल्यानंतर शरीरावर परिणाम त्याचा होणार. आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी लक्षात गेला. पण गेला तरीसुद्धा एक वेगळं काम, वेगळं तर आपली स्वतःची इमेज लक्षात तयार केली. एक छोटासा किस्सा सांगतो. लक्षाची श्रद्धांजलीच श्रद्धांजलीच म्हणतो मी, कारण माझ्यासारखा पारका माणूस इंडस्ट्रीतला, त्याला इतक्या प्रेमानं वागवणारा, मैत्रीच्या. अण्णासाहेब देऊळगावकरांनी महेश कोठाऱ्यांना पहिल्यांदा ब्रेक दिला. तेव्हा लक्षात म्हणायचा की अण्णासाहेब, महेश तुमचा मापू आहे, म्हणजे मानस पुत्र आहे, एक नंबर. आणि मी सापू आहे, कारण माझ्याकडे तुम्ही जास्त लक्ष देत नाही. मी सापू आहे, महेश मापू आहे. पुरा नितीश भारद्वाजला अण्णासाहेबांनी ब्रेक दिला. म्हणजे तो महाभारत येण्यापूर्वी नशिबांमध्ये मोठा रोल त्याला मराठीत दिला माझ्या. तर तो म्हणला, अण्णासाहेब आता तुमचा हा मापू नंबर 2 झाला बरं का. मी सापूच आहे, आपला सावत्रच आहे. असा लक्षात. म्हणजे आता अण्णासाहेबांच्या वतीने त्याला आदर होता, पण स्वभाव विनोद असल्यापेक्षा गमती करायचा. अण्णासाहेबही पुढे गेले, लक्षही गेला. पण या लोकांनी आपल्याला जे काय दिलंय बरोबरून प्रेम, मैत्री, ती काय लक्षात राहणार आहे. लक्षाचं योगदान, कारण लक्ष अशोक जोडीनं मराठी चित्रपटाला नवीन संजीवनी दिली त्या काळात, असं म्हटलं ते सार्थ आहे. ते श्रेय त्या दोघांनाही आहे, महेशलाही आहे, सचिन पिळगावकरांना आहे. आमच्यासारख्यांना ते श्रेय नाही, पण ती गाडी चालू ठेवण्याचं श्रेय. कारण 5 चित्रपट निर्माण करणारा एखादा निर्माता, मराठीसुद्धा फार निर्माते नाही, माझ्याकडून 2-3च असतील. त्यात मी सुद्धा आहे, याचा मला अभिमान आहे. भले मी लाट निर्माण केली नाही, पण इंडस्ट्री जिवंत ठेवण्यात, मराठी प्रेक्षक थिएटरपर्यंत येण्याची त्याला ओढ लावण्यात आम्ही सुद्धा यशस्वी झालो, एवढा मला सार्थाव्य नाही. पण लक्षासारखी माणसं आनंद देऊन जातात, स्वतः आनंदी राहतात आणि लोकांच्याही मनामध्ये आनंद फुलवतात. लक्षाला माझी श्रद्धांजली. आज हा भाग इथे संपूया. पुढच्या भागामध्ये ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्याबद्दल माझ्या आठवणी शेअर करण्यात. तोपर्यंत नमस्कार.